अण्णा सत्याच्या बाजूनी बोलतात। अरे देवा अण्णा बघा, अण्णा तुम्ही अगदी सत्याच्याच बाजूनी बोललायत। वेळेवर आले की नाही बघा। अरे बापरे, आम्हाला उशीर झाला का? नाही ग, 1.5 मिनिट लवकर आलायत तुम्ही, अगदी वेळेवर आलायत। काहीतरी बोलू नको उगाच। वेळेत काय उशीर होता होता वाचलेत ते। जय अदिती, तुम्ही जा बरं, फ्रेश होऊन या। उगीच कोणाची बाजू घेतलेली मला चालणार नाही। हे बघा, मला ही घड्याळ कळतं। जय अदिती, तुम्ही जा रे, यांचं ऐकत बसू नका। काय रे, काय झालं? काकू, ते आम्हाला जरा बाहेर जायचं होतं। आता कशाला रे? अगदी बरोबर आहे ना, आता तुम्ही सत्याच्या बाजूने बोलताय। मलाही हेच म्हणायचं होतं। मी बोलू? हो अण्णा, कशाला काय? ती बिचारी मुलं दिवसभर ऑफिसमध्ये काम करत असतात, वेळ तरी मिळतो का त्यांना? आता म्हणतायत तर जाऊ दे ना। अण्णा, ही काय भलतीच फेड आहेत ना आजकालच्या पोरांची। अहो, दिवसभर एकत्र असलं तर अजून काय वेगळं फिरायला जायचं मला सांगा। वा 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 वा, कोण बोलतय बघा। आपले जुने दिवस विसरलात का तुम्ही? अहो, आपण नाटकाला जायचो आणि किती उशिरा उशिरा घरी यायचो। बस बस बस, काही चुका होतात माणसांकडून। काय म्हणायचंय तुम्हाला? मला म्हणायचंय की आता उशीर झालाय। एवढा काही नाही बर का। जय अदिती, अरे तुम्हाला बाहेर जायचं होतं तर परस्परच जायचं ना, एक फोन करायचा फक्त। नाही, आम्ही परस्पर गेलो असतो तर बरं दिसलं नसतं ना, म्हणून म्हटलं घरी येऊ आणि मग जाऊ। अर्थात तुम्ही परवानगी दिली तर। माझी परवानगी आहे बाई, तुमचं काय ते लवकर बोला। आता काय तू परवानगी दिल्यावर मी काय बोलणार? काय अण्णा? व्हेरी गुड, जा रे तुम्ही दोघं। अण्णा, हो जा। थांबा थांबा, ही घराची चावी। आम्हाला उगाच जागरण नको। नशीब कळलं। लवकर या रे, जास्त उशीर करू नका। थांबा, इथे आणखीन एक चावी आहे, ती पण दे त्याला।